आयला चारही साईडने लोक येत आहेत नुसतं. जायचं कुठं आम्ही? गाडीच्या मागून क्रॉस करा अजून. RX 100 की हवा भारी पडली वाटतं. मानतो यार लेजंड आहे, पण आता नाही भेटत त्याचे पार्ट. आणि मेंटेन करायचं बोललं ना तर चांगली गाडी असेल ना, जर अराउंड 200-300 CCच्या जेवढ्या गाड्या मेंटेन करायला हे लागतं ना, तेवढीच कॉस्ट हिला लागते. कारण यांचे पार्ट RX 100 आहे ना, सुमसान जागेला वगैरे लावली ना तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं ना, ते चोरी व्हायचे चान्सेस असतात त्याच्यामधले पार्ट्स. कारण लवकर नवीन भेटत नाहीत आणि नवीन कोण आता बनवत नाही, त्यामुळे जरा इश्यू होतो त्या गोष्टीचा, पार्ट्स वगैरे सापडायचा. त्यामुळे कॉस्ट आहे ना त्याची 300 CCची बाईक मेंटेन करायला जातो ना, तेवढा कॉस्ट त्याला लागतो. सो माझं तर सरळ मत आहे, हा ठीक आहे बाबा, ती जर लेजंड आहे ना तर असू देत. आपल्या कॉस्टिंगच्या हिशोबाने बाईक घ्यायची असते की आपल्याला नक्की कशासाठी हवी आहे. स्वॅग मारायसाठी हवी आहे, तुमच्याकडे चांगले इन्कम सोर्स आहेत तर घ्या, पण खर्च पण तेवढाच करायला लागेल की तुम्हाला डेली कम्यूटसाठी पाहिजे, नाहीतर ऑफ रोडिंगसाठी पाहिजे, टुरिंगसाठी पाहिजे, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तो जरा गाडी घेताना आहे ना विचार करा, घ्यायची म्हणून घ्यायची नाही आहे. तसं तर हत्ती घेऊ शकतात सर्व, पण मेंटेनन्स परवडला पाहिजे ना हत्तीचा. काय करतायत यार? इथे पण RX 100 आहे. आपल्या एरियातला नाही आहे, म्हणजे आपल्या एरियापासून आहे तो एक आहे. तो तसा तर तोच आहे. ही बघा, ही पण एवढी मेंटेन आहे, पण तिला मेंटेन आणि खर्च किती केला असेल ते जो गाडी चालवतो ना त्यालाच माहिती आहे. तो मध्ये एक ॲडव्हर्टाईज आलेली माहिती आहे डॉमिनारची, ज्याच्यामध्ये ते लोक बोलतात की हत्ती नका पाळू. जस्ट लाईक दॅट, की घेताना आहे ना आपण हत्ती पण घेऊ शकतो, त्याला पाळणं आहे ना खूप मुश्किल आहे. हीच हालत आहे RX 100 आणि इतर गाड्यांमध्ये, की त्यांचे पार्ट्स वगैरे नाही सापडत. सर्विस करणारे पण खूप लिमिटेड लोक आहेत, की जे खूप जुने आहेत ना. माझा फ्रेंड आहे, त्याच्याकडे आहे RX 100. सो त्याचा एक जरी पार्ट गेला असेल किंवा काही इंजिनचं वगैरे काम असेल किंवा काही असलं ना, की त्याच्याकडे तो एकच सर्व्हिस सेंटरवाला आहे, आणि तो पण आहे ना अराऊंड 50-60च्या एजचा आहे. 50-60 नाही, 50-60पेक्षा जास्त आहे, 60-70च्या एजचा आहे. आणि तो एकटाच माणूस करतो ते. आणि त्याच्याकडे मी गेलेलो एकदा, म्हणजे बाहेरून बघितलेला त्याचा गॅरेजने. त्याच्या गॅरेज बाहेर आहे ना सर्व RX 100च होतं, सर्व RX 100 आणि त्या जुन्या यायच्या ना
HD तेव्हा त्यावाल्या गाड्या होत्या. घेतला घेतला घेतला. सांगतोय की बाईक अलाउड नाहीये तरी पण वरती टाकतोय जबरदस्ती. काय काय असतात ना हिरो, एकतर तो स्टाफ असेल स्टाफ इन शॉर्ट गव्हर्नमेंटचा किंवा कोणत्या तरी पब्लिक सेक्टरचाही असेल. यायला चारही साईडने लोक येत आहेत नुसतं. जायचं कुठं आम्ही? गाडीच्या मागून क्रॉस करा अजून. हे बघा डिवायडर टाकले तरी पण यांच्या अकला बघा केवढा आहे. दीदी पागलच आहे. नाही दीदी नाही पागल आहे, मी पागल आहे. बघा हे बघा यांच्या आईला स्वतः तर मरतील, दुसऱ्याला पण घालवतील हे लोक. हा साला एरियाच आहे ना एक नंबर अनाडी लोकांनी भरलेला आहे. साले कधी कोण कुठे कसं टाकतील ना सांगताच येत नाही.